रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। वारणा दूध संघाच्या चेअरमनपदी HR जाधव, व्हाईस चेअरमनपदी NR पाटील बिनविरोध निवड। दुग्ध व्यवसायात अग्रगण्य असलेल्या वारणा नगर येथील वारणा दूध संघाच्या चेअरमनपदी HR जाधव तर व्हाईस चेअरमनपदी NR पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी केली। नवीन पदाधिकारी निवड प्रक्रियेसाठी पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शेंगटे, कोल्हापूरचे सहाय्यक निबंधक सहकारी दुग्ध संस्था प्रदीप मालगावे तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी निवड प्रक्रिया पार पाडली। वारणा दूध संघाची ही सलग 8वी निवडणूक बिनविरोध झाली असून 21 संचालकांच्या निवडीतून संचालक मंडळाच्या 5 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। आमदार डॉ. विनय कोरे हे आतापर्यंत वारणा दूध संघाचे चेअरमन होते, मात्र त्यांनी स्वतःकडे चेअरमन पदाची जबाबदारी HR जाधव यांच्याकडे सोपवली असून व्हाईस चेअरमन पदावरून त्यांना थेट चेअरमन पदी विराजमान केले आहे। त्यामुळे घराणेशाहीला बगल देत संघात नेतृत्वाला नवे बळ मिळाल्याची चर्चा आहे। वारणा दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडही बिनविरोध पार पडल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे। देशभरात दुग्ध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या या संघाच्या संचालक मंडळाची निवड सलग 8व्यांदा बिनविरोध झाली आहे। 21 जागांसाठी 21 जणांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने 2026 ते 2031 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवड निश्चित झाली। बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये अवर्ग उत्पादक सभासद गटातून डॉ. विनय कोरे वारणानगर, प्रदीप देशमुख नवे पारगाव, शिवाजी कापरे कोडोली, राजवर्धन मोहिते घुणकी, अभिजित पाटील चिकुर्डे, अधिकराव पाटील कोरेगाव, दीपकराव पाटील खोची, कृष्णा पाटील खेकले, नेमगोंडा पाटील किनी, महेंद्र शिंदे वाठारतर्फे वडगाव, विश्वास पायमल आरडे, सागर पाटील कांदे आणि संजय देसाई मेंचे यांचा समावेश आहे। ब वर्ग संस्था सभासद गटातून अरुण पाटील कुंभोज आणि लालासो पाटील तांदुळवाडी यांची निवड झाली। महिला प्रतिनिधी गटातून तेजस्विनी पाटील लाडेगाव आणि नाझिया मुल्ला कोडोली यांची निवड झाली। अनुसूचित जाती जमाती गटातून डॉ. मिलिंद हिरवे माले आणि शिवाजी जंगम जाखले तर क वर्ग सभासद गटातून माधव गुळवणी तळणसदे आणि हिंदूराव जाधव बहिरेवाडी यांची निवड झाली। वारणा दूध संघाच्या सातत्यपूर्ण नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून नव्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने संघाच्या नावलौकिकात भर टाकण्याचे काम करावे असे आवाहन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले। यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकाऱ्यांचे आणि नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले। विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे। नगर जिल्ह्यातल्या राजहंस सारखा एक चांगला ब्रँड आपण त्या ठिकाणी सहकारातला बघतोय। पलटणचा शिवामृत सारखा एक चांगला ब्रँड आपण त्या ठिकाणी बघतोय। पुणे जिल्ह्यामध्ये कात्रज जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून सुरू असलेलं त्यांच्या मार्केटिंगचा एक ब्रँड आपण बघतोय। पण ह्या सगळ्याची सुरुवात जर कोणी केली असेल आणि पहिली परवानगी आमच्या दुधाची विक्री आम्हाला करायची परवानगी द्या, हे त्या दुष्काळाचा फायदा घेऊन खरं तर वारणा दूध संघानं त्या ठिकाणी घेतली। अशा अनेक गोष्टी मुंबईमध्ये छोट्याशा पातेल्यामध्ये श्रीखंड तयार करून ती पातेली डोक्यावरनं खरं तर नेऊन त्याचं पॅकिंग करून मुंबईच्या बाजारात पहिल्यांदा श्रीखंड आणायचा केलेला प्रयत्न आणि आज वारणेला एक वारणा बार वाद्यवृंद आणि दुसरं वारणेला जर कोण ओळखत असेल तर ते वारणा श्रीखंड अशा प्रकारचा एक नावलौकिक असणारा विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।